ढल अगल आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, उसके बिना हिल न सके एक भी पेड़ का पत्ता। ढल ढल आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, उसके बिना हिल न सके एक भी पत्ता। उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, वो सभी शक्ति है हारने वाला है बजरा, बचाने वाला है बजरा, हारने वाला है बजरा, बचाने वाला है बजरा। हारने वाला हराना होगा उसका, वो जिसका रक्षक दया निभाए, हारने वाला है बजरा, बचाने हारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, हारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। राधेश्याम। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। जी भगवंत तारक मारत आहे आणि भगवंतानी त्या प्रल्हादाला थोडीही जाळी होऊ दिलेली नाही। अक्षरशः दरीमध्ये काट्याने झुडपं टाकलेले होते कोण, तरी सुद्धा काही झाले हो ना। घरी आले प्रल्हाद, सैनिक यायच्या आधी तर पुढे हजर। अरे म्हणजे तू कस काय आला? म्हणजे आलो वरून केली टाकलं, मी खालून आलो। अरे बाप, डोंगरावरून दरीत टाकलं म्हणे, पण दरीतून मध्ये त्या वाटेनं आलो म्हणे। अरे बापरे, मग नाही म्हणजे आता एकदा वाचलं ना बरं, म्हणजे याला काय करा, हत्तीच्या पायाखाली अक्षरशः हत्तीला मदिरा पाजली। मदिरा म्हणजे दारू, आणि पायाखाली तिला प्रल्हादाला भगवंताने असं आदर वाचवलं प्रल्हादाला त्याच्यातून। पुन्हा मुकळत्या कढईत टाकलं तेलाच्या, ती थंड झाली, त्याच्यातून वाचवलं। अनेक प्रयत्न केले प्रल्हादाला मारण्यासाठी, आणि शेवटी आता म्हणजे थोकलो। पुन्हा गोड बोलायला सुरू केलं प्रल्हाद, आणि प्रल्हादाला जवळ घेतलं। प्रल्हादा ये बाळा ये, तुला त्रास झाला का? म्हणजे नाही। उलट म्हणले माझं चांगलं झालं। बर मग आता तुले तू देव देव देव, तो कुठे आहे रे देव? सांग बरं प्रल्हादा, बाळा सांग, बाळा सांग। प्रल्हादजी म्हणले, तुम्ही पाहता तिथं देव, पिताची जळी तळी काशी पाशाली सगळ्या ठिकाणी देव आहे, सर्व व्यापी देव आहे। ते बसलेले होते दरवाजामध्ये, म्हणजे दरवाजा देव आहे का? हो देव आहे, देव आहे। त्याला वाटतं आता दरवाजा देव आहे तर आता एकच देवाला पाहतो, कपट बुद्धी, आणि त्याच्या हातात एक तलवार वगैरे जे का असेल त्या दरवाजावर मारलं तर गुर्र पुन्हा वाजला। दुसरा टोला दिला, प्रगट झाले नरसिंह भगवान की। भगवनी घात मारी गुरुजने